या आहेत सौ सुषमा शशिकांत नाळे, राहणार दुधेबावी यांचा प्रशस्त असा मुक्तसंचार गोठा आहे। त्या त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन अगदी उत्तमरित्या करत असतात। त्यामध्ये ब्रीडिंग, वासरू संगोपन, चाऱ्याचं व्यवस्थापन, गोठ्याच्या स्वच्छतेचं व्यवस्थापन, कालवडींचं संगोपन अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्या त्यांच्या गोठ्यामध्ये करत असतात। खरं तर स्त्रीकडे स्वच्छतेचं, संगोपनाचं आणि व्यवस्थापनाचं कौशल्य हे जन्मजात असतंच आणि याच कौशल्याचा वापर आज सौ सुषमा शशिकांत नाळे त्यांच्या गोठ्यामध्ये करत आहेत। त्यांचा मुक्तसंचार गोठा एक आदर्श गोठा म्हणून ओळखला जातो। ते त्यांच्या गोठ्यामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात आणि गोठ्याचं व्यवस्थापन करत असतात। आज त्या कोणावरही अवलंबून न राहता स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतातून चारा आणतात। गोठ्यातील सर्व नियोजन त्या अगदी समर्थपणे पाहतात। त्या त्यांच्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या नोंदी ठेवतात आणि त्यांचा हा आदर्श गोठा एका कंपनीसारखा चालवतात। चला तर मग पाहूया त्यांचं पशुपालन आणि दुग्ध व्यवसायावरती मत। नमस्कार, मी सुषमा शशिकांत नाळे, राहणार वडले, वांजळी वस्ती या ठिकाणी राहत आहे। मी आधी सुरुवातीला एक 2-3 गायत मुक्त संचार गोठा केला। त्या हळूहळू त्याचा आम्ही मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांना कालवडी होऊन असं करत करत हा व्यवसाय आमचा मोठ्या प्रमाणात तयार झाला। या मुक्त संचार गोट्यात एकूण 50 कालवडी दूध देणाऱ्या गायांची संख्या आहे। हा व्यवसाय करताना आम्ही रोज सकाळी 5 वाजता उठून गायांना खायला टाकणे, पेंड टाकणे, धारा काढणे, हा सगळं जे रोजचं काम आहे ते आम्ही दोघंजण मिळून करतो आणि त्यात एक सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास हे काम आवरून दिवसभराचं बाकीचं काम आम्ही दोघं बघू शकतो। मग त्यात बाकीच्या कामात दिवसभरात खायला आणणे, चारा आणणे, हे काम अतिशय चांगल्या रीतीने म्हणजे मी स्वतः ट्रॅक्टर चालवून बाकीचं काम न कोणाला विसंबून राहता सगळी कामं व्यवस्थित करते। हा व्यवसाय करताना एक दुसऱ्यावर म्हणजे बाहेर जाऊन ज्या दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा एक स्वतः आपले व्यवसाय उभा करून एक चांगलं उत्पादन मिळू शकतं ह्या व्यवसायात। आणि मी माझ्या ह्यानं स्वतः एक चांगला आदर्श गोठा तयार केला आणि मी माझ्या पायावरती उभं राहिले, तसं माझ्यासारखाच बाकीच्या सर्व महिला हा व्यवसायाकडे चांगला उत्पादन क्षमतेचा व्यवसाय बघून हा व्यवसाय करू शकते। धन्यवाद।